संत श्री गजानन महाराजांची दिव्य लीला भाग 1. महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत अनेक संतांनी जन्म घेतला, पण काही संत असे असतात की ते जन्म घेऊन येत नाहीत, ते प्रकट होतात. अशीच एक अद्भुत, अलौकिक आणि रहस्यमय घटना घडली बुलढाणा जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात, शेगावमध्ये. तो दिवस होता फेब्रुवारी महिन्याचा, इसुना 1878चा काळ. सकाळची वेळ होती. गावात नेहमीसारखी गडबड सुरू होती. शेतकरी आपल्या कामाला निघाले होते. बाजारात लोकांची वर्दळ वाढत होती. अचानक गावातील काही लोकांनी एक विचित्र दृश्य पाहिले. एक तरुण साधू वेशातला पुरुष, अंगावर फाटके कपडे, केस विस्कटलेले, पण चेहऱ्यावर एक विलक्षण तेज. तो गावातील एका विहिरीजवळ बसला होता आणि लोकांनी टाकलेले उरलेले अन्न शांतपणे खात होता. लोकांनी पाहिले आणि कुजबूज सुरू झाली. हा कोण आहे? भिकारी वाटतो, पण चेहऱ्यावर काहीतरी वेगळं तेज आहे. त्यावेळेस गावातील बंकटलाल नावाच्या व्यक्तीने हे दृश्य पाहिले. त्यांच्या मनात काहीतरी वेगळं जाणवलं. ते त्या साधूजवळ गेले. महाराज, तुम्ही कोण आहात? त्यांनी विचारले. तो साधू फक्त हसला. काही उत्तर नाही, पण त्या हसण्यात एक गूढ शांतता होती. बंकटलाल यांना जाणवलं, हा साधा मनुष्य नाही. त्यांनी त्यांना घरी नेण्याचा आग्रह केला. सुरुवातीला त्या साधूने काही प्रतिसाद दिला नाही, पण नंतर ते शांतपणे उठले आणि बंकटलाल यांच्या मागे चालू लागले. त्या दिवसापासून शेगावच्या इतिहासात एक नवीन अध्याय सुरू झाला. तो साधू म्हणजेच संत श्री गजानन महाराज. पण ते कोण होते? कोठून आले होते? त्यांचा जन्म कसा झाला? हे सर्व प्रश्न आजही गूढच आहेत. पण एक गोष्ट मात्र नक्की, त्यांचे आगमन हे साधं नव्हतं. ते एका दैवी कार्यासाठीच होतं. शेगावमध्ये त्या दिवशीपासून एक वेगळंच वातावरण निर्माण झालं होतं. बंकटलाल यांच्या घरी आलेल्या त्या अनोख्या साधूने गावकऱ्यांच्या मनात एक कुतूहल निर्माण केलं होतं. कोणी त्यांना वेडा समजत होतं, कोणी भिकारी, तर काहींना वाटत होतं हा काहीतरी मोठा संत असावा. पण सत्य अजून कुणालाही कळलं नव्हतं. महाराज शांत होते. ते फारसं बोलत नव्हते, पण त्यांच्या प्रत्येक कृतीत काहीतरी गूढ आणि दिव्यता होती. एक दिवस बंकटलाल यांच्या घरी जेवणाची तयारी चालू होती. घरात पाहुणे आले होते आणि अन्न कमी पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली. सगळे चिंतेत होते. तेव्हा गजानन महाराजांनी शांतपणे त्या भांड्याकडे पाहिलं आणि म्हणाले, देवतांना अर्पण करा आणि मग वाटा. सुरुवातीला कुणालाच काही समजलं नाही, पण बंकटलाल यांनी विश्वासाने तसं केलं. आणि मग एक अद्भुत गोष्ट घडली. ते अन्न संपतच नव्हतं. जितकं वाटलं तितकं वाढत गेलं. सगळे तृप्त झाले, पण अन्न अजूनही उरलं होतं. घरातल्या सगळ्यांच्या डोळ्यात आश्चर्य होतं. हे कसं शक्य आहे? पण बंकटलाल यांच्या मनात एकच उत्तर होतं, हे साधं नाही, हे दैवी आहे. दुसरी घटना. गावातील काही लोकांनी महाराजांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. त्यांना वाटलं, जर हे खरे संत असतील तर काहीतरी चमत्कार दाखवतील. एकाने महाराजांना विचारलं, तुमच्याकडे काही शक्ती आहे का? महाराज फक्त हसले. ते काहीच बोलले नाहीत. पण अचानक त्यांनी जमिनीवरून एक कोरडी काडी उचलली आणि ती हातात धरून शांत बसले. काही क्षणात त्या काडीला हिरवळ फुटली. लहान लहान पाने उमलली. जणू ती जिवंत झाली होती. हे पाहून सगळे थक्क झाले. त्यांच्या अंगावर शहारे आले. आता गावात चर्चा सुरू झाली. हे कोणी साधे मनुष्य नाहीत, हे एक महान संत आहेत. आपल्याला यांची सेवा करायला हवी. लोक हळूहळू महाराजांकडे आकर्षित होऊ लागले. त्यांच्या दर्शनासाठी रांग लागायला लागली. पण महाराज मात्र तसेच होते, शांत, निर्लेप आणि सर्वांवर समान प्रेम करणारे. त्यांना ना प्रसिद्धीची इच्छा होती, ना कोणत्याही मान सन्मानाची. त्यांचं एकच ध्येय होतं, लोकांच्या जीवनात प्रकाश आणणं. अशा प्रकारे गजानन महाराजांच्या चमत्कारांची सुरुवात झाली आणि शेगावचं छोटंसं गाव हळूहळू
एक पवित्र तीर्थक्षेत्र बनू लागलं. शेगावमध्ये आता एक वेगळंच वातावरण निर्माण झालं होतं. लोक दूरदूरून येऊ लागले होते. कोणी दुःख घेऊन, कोणी आशा घेऊन आणि कोणी फक्त दर्शनासाठी. सर्वांच्या मनात एकच भावना होती, महाराज आपल्याला मार्ग दाखवतील. पण संतांची कृपा सहज मिळत नाही. ती मिळवण्यासाठी लागते श्रद्धा आणि त्याहूनही महत्वाचं परीक्षा. एक भक्त होता, नाव गोविंदा. तो अत्यंत गरीब होता, पण मनाने अत्यंत श्रीमंत. त्याची महाराजांवर अपार श्रद्धा होती. तो रोज महाराजांच्या सेवेसाठी यायचा. कधी पाणी आणायचा, कधी झाडू मारायचा, कधी शांत बसून त्यांच्या चरणांकडे पाहत राहायचा. एक दिवस महाराजांनी त्याला बोलावलं. गोविंदा. तो लगेच धावत आला. महाराज, आज्ञा करा. महाराज म्हणाले, आजपासून काही दिवस तू इथे येऊ नकोस. हे ऐकून गोविंदाच्या पायाखालची जमीन सरकली. महाराज, मी काही चूक केली का? त्याच्या डोळ्यात पाणी आलं. पण महाराज शांत होते. त्यांनी काही उत्तर दिलं नाही. गोविंदा खूप दुःखी झाला. पण त्याच्या मनात एक विचार होता, महाराज जे करतात ते आपल्या भल्यासाठीच करतात. तो घरी गेला, पण त्याचं मन मात्र सतत महाराजांकडेच होतं. तो दुरूनच दर्शन घ्यायचा, मंदिराजवळ यायचा, पण आज जायचा नाही. असे अनेक दिवस गेले. लोकांनी त्याची चेष्टा केली. तुला महाराजांनी दूर केलं, तुझी भक्ती खोटी होती. पण गोविंदा शांत होता. त्याची श्रद्धा अजूनही तितकीच दृढ होती. एक दिवस महाराजांनी पुन्हा त्याला बोलावलं. गोविंदा धावत आला. त्याच्या डोळ्यात आनंद आणि अश्रू दोन्ही होते. महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि हलकंसं हसले. गोविंदा, तू परीक्षा उत्तीर्ण झालास. त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. त्या क्षणी गोविंदाच्या शरीरात एक विलक्षण शांती पसरली. त्याच्या मनातील सगळं दुःख नाहीसं झालं. महाराज म्हणाले, खरी भक्ती म्हणजे काय माहीत आहे? जेव्हा सर्व काही विरुद्ध असतं तरीही श्रद्धा ढळत नाही, तीच खरी भक्ती. ही घटना गावभर पसरली. लोकांना समजलं, महाराज फक्त चमत्कार दाखवत नाहीत, ते लोकांना घडवत आहेत. त्यांच्या आतल्या श्रद्धेला जाग करत आहेत. अशा प्रकारे गजानन महाराजांनी भक्तांची परीक्षा घेऊन त्यांना खऱ्या मार्गावर आणलं आणि शेगावमध्ये भक्तीचं एक नवीन पर्व सुरू झालं. संत श्री गजानन महाराजांची दिव्यलीला भाग 4. शेगाव. आता फक्त एक गाव राहिलं नव्हतं. ते एक आशेचं ठिकाण बनलं होतं, जिथे भुकेल्याला अन्न, दुःखी माणसाला आधार आणि हरवलेल्या जीवाला मार्ग मिळत होता. गजानन महाराजांच्या जवळ एक गोष्ट विशेष होती, ती म्हणजे असीम करुणा. त्यांच्या दृष्टीने कोण मोठा, कोण लहान नव्हता. सर्वजण समान. एक दिवस दुपारची वेळ होती. उन्ह खूप कडक होतं. एक वृद्ध अशक्त मनुष्य, अतिशय थकलेला, भुकेने व्याकुळ महाराजांच्या जवळ आला. त्याच्या अंगावर फाटके कपडे होते, डोळ्यांत वेदना होती. तो थरथरत म्हणाला, महाराज, मला खूप भूक लागली आहे. त्यावेळी महाराजांकडे काहीही अन्न नव्हतं. आजूबाजूचे लोकही गोंधळले. आता काय करायचं? महाराज शांत होते. त्यांनी डोळे मिटले आणि काही क्षण ध्यानात गेले. नंतर त्यांनी हळूच डोळे उघडले आणि म्हणाले, विश्वास ठेवा. इतक्यात एक अनोळखी स्त्री तिथे आली. तिच्या हातात अन्नाने भरलेली टोपली होती. ती म्हणाली, मला स्वप्नात आदेश मिळाला इथे अन्न आणायला. सगळे आश्चर्यचकित झाले. ती स्त्री त्या वृद्धाला अन्न देऊन निघून गेली. कोणी तिला ओळखत नव्हतं. ती कुठून आली, कुठे गेली, कोणालाच कळलं नाही. तो वृद्ध मनुष्य अन्न खाऊन तृप्त झाला. त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. तो महाराजांच्या पायांवर पडला. महाराज, तुम्ही मला वाचवलंत. महाराज फक्त हसले आणि म्हणाले, अन्न देणारा मी नाही, तो वरचा आहे. ही घटना गावभर पसरली. लोकांच्या मनात एक गोष्ट पक्की झाली, महाराज म्हणजेच चालतं बोलतं दैवत. आणखी एक घटना.
एक गरीब कुटुंब अनेक दिवस उपाशी होतं. ते महाराजांकडे आले. त्यांच्या डोळ्यांत फक्त एकच विनंती होती, महाराज, आम्हाला वाचवा. महाराजांनी त्यांना बसायला सांगितलं आणि एका लहान भांड्याकडे इशारा केला. यातून अन्न काढा. त्यांनी पाहिलं. भांडं खूप छोटं होतं, पण तरीही त्यांनी विश्वासाने अन्न काढायला सुरुवात केली. आणि पुन्हा तेच चमत्कार. अन्न संपत नव्हतं. सगळं कुटुंब तृप्त झालं, पण भांडं अजूनही भरलेलं होतं. त्या दिवशी लोकांना एक मोठा धडा मिळाला. जिथे श्रद्धा असते तिथे अभाव राहत नाही. महाराजांनी केवळ अन्न दिलं नाही, तर लोकांच्या मनात विश्वास निर्माण केला. त्यांची करुणा इतकी गाढ होती की कोणाचंही दुःख पाहून ते शांत बसू शकत नव्हते. अशा प्रकारे गजानन महाराजांनी अन्नदानाच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात प्रकाश आणला आणि शेगाव एक करुणामय तीर्थक्षेत्र बनलं. पुढील भागात आपण पाहणार आहोत महाराजांच्या अलौकिक शक्तीचे अजून अद्भुत दर्शन, जे ऐकून तुम्ही थक्क व्हाल.